टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माजी आमदार तुकाराम बेडकर यांचं काल अपघातात निधन झालेलं आहे आणि त्यांचा आज पार्थिव घरी आणण्यात आलेला आहे। त्यांचे काही मित्रमंडळी आणि माजी आमदार आपल्या सोबत आहेत, नेमकं त्यांचं जाणून घेऊया त्यांच्याबद्दल। गुरुजी, मला सांगाल, तुमचे जवळचे मित्र होते, आज मित्र हरपलेला आहे, नेमकं काय सांगाल, काय आठवणी काय सांगाल? तुकाराम भाऊ यांच्या अनेक आठवणी आहेत, म्हणजे त्या आठवणी जर सांगितल्या तर खूप वेळ जाईल। मी एवढं पाहिलं की कितीही तुकाराम भाऊला कोणी दुखवलं तरी त्यांनी कधीही त्याचा राग केला नाही। मी जेव्हापासून राजकीय क्षेत्रात काम करतो आहे तेव्हापासून राजकीय क्षेत्रात एक असा अजातशत्रू माणूस मी पाहिला की ज्या माणसानं प्रत्येकावर प्रेम केलं, जो त्याच्या सहवासात आला त्याला प्रेम देण्याचं कामच तुकाराम भाऊनं केलं। मी आताही बोललो की राजकीय क्षेत्रात सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम या अकोला जिल्ह्यात जर कोणी केलं असेल तर ते तुकाराम बेडकरांनी केलं। सगळ्या पक्षाच्या लोकांना, पक्ष कधी त्यांनी पाहिला नाही। जो चांगला माणूस आहे त्याला आपल्या जवळ करण्याचं काम एक मित्र म्हणून त्यांनी कायमस्वरूपी केलं। संसार उभा केला, शून्यातून विश्व निर्माण केलं। आज तुकाराम बेडकरांचं जे वर्चस्व आहे त्या वर्चस्वाला कारण जर काय असेल तर त्यांचे परिश्रम आहेत। त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले आणि त्यातून हा सगळा डोलारा उभा केला। एकच क्षेत्र नव्हे तर सर्व क्षेत्रात त्यांनी भरीव असं काम करून ठेवलेलं आहे। अपघाती निधन हा एक फार मोठा दुःखाचा भाग आहे। या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवारास ईश्वर देव, अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो। आपल्यासोबत अजून माजी आमदार गोपीकिशन बाजोरी जे आहे, नेमकं त्यांचे आपण ते आठवण जाणून घ्या। भाऊ, तुम्ही त्यांच्यासोबत बराच काळ कार्य केलं आहे, नेमकं काय सांगाल? सर्व क्षेत्र म्हणजे नेता, अभिनेता, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रावीण्य असलेला एक नेता। मी अगोदरच सांगितलं की अकोलाच नव्हे तर पूर्ण विदर्भाने आज गमावलेला आहे। खऱ्या अर्थाने त्यांची माझी 30 वर्षाची मित्रता राजकीय क्षेत्रामध्ये होती। सर्व पक्षाला घेऊन चालणारा व्यक्तिमत्व आदरणीय तुकारामजी बेडकर साहेबांचा होता। खरं तर आज एक जुनी आठवण म्हणजे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक मंचावर असताना आम्ही जेव्हा सर्वांचे नावं घेतो तेव्हा तुकारामजी म्हणायचे की गोपीकिशनजी बेडकर आणि मी त्यांना म्हणायचो की तुकारामजी बाजोरिया, म्हणजे अशी आमची एक गाढ मैत्री होती। आणि आज हा माणूस जो सर्व क्षेत्रामध्ये प्रावीण्य असलेला, जाती, धर्म, पक्ष, आज मी आता सांगितलं की आम्हाला आजही माहीत नाही ते कोणत्या पक्षामध्ये आहे, ते सर्व पक्षामध्ये मिसळून जनतेचे कामं करणारा एकमात्र व्यक्ती ह्या अकोल्यामध्ये आमच्यासोबत अनेक काळापर्यंत होता। आज अचानक ही घटना घडली। मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना आणि पूर्ण कुटुंबियांना हा दुःख सहन करण्याची शक्ती देव। हे होते गोपीकिशनजी बाजोरी। आपल्यासोबत अजून माजी आमदार ज्यांनी त्यांच्यासोबत कार्यकाळ गाजवलेला आणि सोबत त्यांच्यासोबत फिरलेले आहेत। सर, मला सांगाल की आज तुकाराम भाऊ नाही आहेत, तुमच्या ज्या आठवणी काय सांगाल? तुम्ही बराच वेळ सोबत तुम्ही होतात। काय तुकारामजी बेडकर आणि मी जवळपास त्यांचं कार्यालय आणि माझं घर जवळच होतं। 85 पासून त्यांचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत। त्यांनी आणि मी पहिली जिल्हा परिषदेची निवडणूक जी आहे ते 92 मध्ये लढवली आणि दोघे निवडून आलो। आम्ही पंचायत समिती सभापती झाले असताना आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती, तरीसुद्धा तुकारामजी बेडकर यांनी मला माझ्यावर अविश्वास आणण्याचा प्रयत्न बराच झाला, परंतु बेडकर साहेबांनी मला खूप त्या काळामध्ये मदत केली आणि मी 5 वर्ष सभापती म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यामुळे राहिलो। ही फार मोठी माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट आहे। एक सामान्य माणसाला त्यांनी सत्तेत टिकून ठेवलं। त्याच्यानंतर त्यांनी मी सोबतच विधानसभासुद्धा लढली आणि दोघे आम्ही निवडून आलो। अतिशय चांगली व्यक्ती, माझ्या माहितीप्रमाणे असा माणूस मी गुरुजींनी सांगितलं अजातशत्रू, सगळ्यांसोबत संबंध चांगले आणि कुणाला दुखवायचं नाही, असा एक व्यक्ती आज आपल्यामधून निघून गेला। शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं
आणि आपली राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच अष्टपैलूमध्ये अस्तित्व हे म्हटलं मी व्यक्तिमत्व ते त्यांनी सगळं सिद्ध केलं आणि आपलं नाव या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव त्या ठिकाणी कमावलं आणि विशेषतः म्हणजे निष्काम सेवा त्यांनी या ठिकाणी केली. कुठल्याही कुणाकडून अपेक्षा न करता प्रत्येकाचं काम झालं पाहिजे आणि ज्या सामान्य वर्गातून ते निवडून आले त्या सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. त्यांनी वैधानिक मंडळाचंही त्यांनी पद भूषवलं आणि ते खूप चांगलं दिलं. काय सांगा? वैधानिक विकास महामंडळाचं संधी त्यांना जेव्हा मिळाली त्यांनी गावागावात लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून विदर्भाचा विकास कसा साधता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थानं विदर्भ वैधानिक विकास महामंडळाला न्याय कोणी दिला असेल तो तुकारामजी बिडकर यांनी दिला. त्यांच्यामुळे अनेक कामं या ठिकाणी मार्गी लागलेत. मग ते सिंचनाचे असतील किंवा मग इतरही सांस्कृतिक असतील विकासाच्या दृष्टिकोनातून जे करता आलं त्यांनी या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्या महामंडळाला त्यांनी न्याय दिला. आपल्यासोबत अजून माजी आमदार आहेत खोटरेजी. आता मला सांगा, तुम्ही 30 ते 35 वर्षापासून त्यांच्या तुम्ही सोबत होतात, आज ते नाही आहेत, काय सांगाल? तुकारामजी बिरगळचा आणि माझा 1980 पासून संबंध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये एकत्र काम करत असताना ते शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजला PTI म्हणून प्राध्यापक होते. मी हायस्कूलला शिक्षक म्हणून काम करत होतो. परंतु तेव्हापासून त्यांची माझी ओळख आहे. ते काम करत असताना त्यांनी आपल्या या कॉलेजमधून अतिशय चांगले विद्यार्थी खेळाडू घडविले आणि विद्यार्थी घडविले असताना वैधानिक विकास मंडळाच्या मार्फत त्यांनी अनेक व्यायामशाळा तयार केल्या, अनेक त्या ठिकाणी शाळा काढल्या, शाळेतून अनेक विद्यार्थी घडविले आणि सर्वांचा गरिबांचा सर्वसमावेशक नेता म्हणून तुकाराम बिळकर सरांची ओळख आहे आणि ते सर्वांना घेऊन चालणारा एक व्यक्तिमत्व होता आणि आज त्यांच्यावर हा दुर्गत प्रसंग घडला. अतिशय वेदनादायक आहे, हे अतिशय वेदनादायक आहे. हे होते माजी आमदार खोटरे साहेब. त्याच्यासोबत त्यांचे जुने मित्र जे त्यांच्या नेहमी सोबत राहायचे ते आश्री आज तुमचा मित्र नाही आहे, नेमकं काय सांगाल? तुकाराम भाऊ एक अजात शत्रू म्हणून त्यांनी अकोला जिल्ह्यात नव्हे पुऱ्या विदर्भात काम केलं. क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, ह्या क्षेत्रामध्ये तुकाराम भाऊंचं खूप काम होतं आणि वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलं. प्रत्येकाच्या शेताला रोड कसा भेटेल हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांच्या वैधानिक विकास मंडळातून त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत रस्ते पोहोचवण्याचं काम केलं. तुकाराम भाऊ गेलेत. ह्या अकोला जिल्ह्याचं नव्हे तर विदर्भाचं फार मोठं नुकसान झालं. त्यांच्यावर जे त्यांच्या कुटुंबावर संकट आलं त्यांना ईश्वर शक्ती देव हीच इच्छा. ही होती पूर्ण तुकाराम भाऊची मित्रमंडळी जी आज शोकाकुलात आहे, कारण त्यांचं काल अपघाती निधन झालं आणि आज त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलं. दुपारी त्यांच्यावर 12 नंतर त्यांचं मूळ गावी कुंभारी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कॅमेरामॅन अनिकेतसह गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.